ओम गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, मी 3-4 दिवसापूर्वी हिंदुस्तान एरोनॉटिक्स ह्या कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला हवे असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी बजाज हेल्थ केअर ह्या कंपनीचे नाव कमेंट केले, त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण बजाज हेल्थ केअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व त्यावरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते, ते आपण पाहणारच आहोत. परंतु मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात कॉमन एक मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 6 मार्च 2026 आणि आज आपले एकूण मार्केट म्हणजेच निफ्टी निर्देशांकाचा अंक हा 24,450 या अंकावर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. तर मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52 हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आज आपले मार्केट हे 52 हायपासून सुमारे 1923 अंकांनी खाली आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर आपले एकूण मार्केट हे 52 हायपासून म्हणजे ऑल टाईम हायपासून निफ्टीच्या ऑल टाईम हायपासून आज सुमारे 7.29% इतके खाली आहे. म्हणजेच एकूण मार्केट हे आत्ता 52 हायपासून 7.29% खाली आहे. आणि मित्रांनो, आत्ता जरा युद्धाच्या बातम्यांमुळे मार्केटमध्ये मंदीचे वातावरण आहे, परंतु तरीही जर बघितलं तर आपले मार्केट हे सध्या फक्त 7.29% एवढेच खाली आलेले आहे. मित्रांनो, मागील जर इतिहास बघितला तर 2008 सालची मंदी होती, त्या मंदीत किंवा कोरोना काळातील 2020 सालची मंदी होती, तेव्हा एकूण मार्केट हे 52 हायपासून 50% सुद्धा खाली आलेले होते. त्या मानाने आपले आत्ता एकूण मार्केट हे 52 हायपासून म्हणजे ऑल टाईम हायपासून फक्त 7.29% एवढेच खाली आहे. परंतु आत्ता मंदीची सुरुवात आहे. तर मित्रांनो, आता आपण बजाज हेल्थ केअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे
बजाज हेल्थकेअर. आणि बजाज हेल्थकेअर ही कंपनी फार्मास्युटिकल अँड ड्रग्ज या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, बजाज हेल्थकेअर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत सन फार्मा, डिवीज लॅब, टोरंट फार्मा, डॉक्टर रेड्डीज लॅब, ल्युपिन, सिप्ला, झायडस लाईफ, मॅनकाइंड फार्मा, अरबिंदो फार्मा, अल्केम लॅब, ग्लेनमार्क, ॲबॉट इंडिया. मित्रांनो, बजाज हेल्थकेअर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपनी आहेत. तर यापैकी आपण काही कंपन्यांची म्हणजे सन फार्मा, तसेच डॉक्टर रेड्डीज लॅब, सिप्ला ह्या कंपन्यांचे ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते तुम्ही अजून पाहिले नसले तर पहा, ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, ह्या कंपन्या ज्या स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 6 मार्च 2026 आणि आज बजाज हेल्थकेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स 320 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी क्लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय. 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी क्लो. तर मित्रांनो, बजाज हेल्थकेअर ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 745 रुपये व 52वी क्लो किंमत जर बघितली तर ती होती 314 रुपये. आणि आत्ता जर किंमत बघितली तर ती आहे 320 रुपये. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीचा शेअर सध्या 52वी क्लोवर ट्रेड करत आहे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असे 2 वर्ष मागे गेल्यास बजाज हेल्थकेअर ह्या कंपनीचा एक शेअर्स 263 रुपये ह्या 2 वर्षातील कमीत कमी किमतीवर मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास 5 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास 2022 साली ह्या कंपनीच्या शेअरची किंमत 257 रुपये होती. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, बजाज हेल्थकेअर ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1013 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी स्मॉल कॅप ह्या श्रेणीतील आहे, म्हणजेच कमी भांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या श्रेणीतील ही कंपनी आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, बजाज हेल्थकेअर ह्या कंपनीला 2025 साली 42.93 करोड रुपये इतका नेट प्रॉफिट झालेला आहे, म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. मित्रांनो, 2024 साली 14.33 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2024 साली ह्या कंपनीला 1 रुपयासुद्धा नफा झाला नव्हता, उलट 14.33 करोड रुपयाचा तोटा म्हणजे लॉस झाला होता. 2023 साली 43.2 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2022 साली 71.39 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2021 साली 83.11 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक
किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, बजाज हेल्थकेअर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 59.19% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत पब्लिक म्हणजेच सामान्य जनता. त्यांचा हिस्सा 26.62% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत DII डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत फक्त 2.96% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII जे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्यांचा हिस्सा फक्त FIIचा हिस्सा फक्त 1.18% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण बजाज हेल्थकेअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, बजाज हेल्थकेअर ह्या कंपनीला 2021 साली 83.11 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तो नेट प्रॉफिट 2025पर्यंत कमी होत 42.93 करोड रुपये इतका कमी झालेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीला नेट प्रॉफिट होतोय, पण 2021च्या तुलनेत वाढ अपेक्षित होती, तर ती वाढ न होता उलट नेट प्रॉफिट हा निम्म्यावर आलेला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स सध्या 52 वीक लो ह्या किमतीवर सध्या ट्रेड करत आहे. म्हणजे बघा, एकूण मार्केट हे 52 वीक हायपासून फक्त 7.29% आहे खाली आहे. आणि हा कंपनीचा शेअर्स म्हणजेच बजाज हेल्थकेअर ह्या कंपनीचा शेअर्स 52 वीक लो किमतीला, एकदम लो किमतीच्या आसपास आहे. म्हणजेच काय, तर ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी म्हणजेच नेट प्रॉफिटनुसार गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रोमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे चांगले असते. तर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी सध्या 59.19% म्हणजे प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे. परंतु मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते विश्वसनीय म्हणजे DII, FII हे नाहीत, तर पब्लिक हा घटक आहे. आणि पब्लिक हा घटक हा कंपनीचे म्हणजेच होल्डिंगमध्ये पब्लिक ह्या घटकाची कमीत कमी हिस्सेदारी असणे चांगले असते. मित्रांनो, ह्या बजाज हेल्थकेअर ह्या कंपनीचा 52 वीक हाय जर बघितला तर तो होता 745 रुपये आणि 745 रुपयेवरून तो आत्ता 52 वीक लोवर आहे. तर मित्रांनो, अशा वेळी काय होतं, 52 वीक हायपासून त्या कंपनीचा शेअर्स बराच खाली आला की एक मार्केटमध्ये एक अफवा उठत असते की ह्या कंपनीचा शेअर्स पुन्हा तो ऑल टाईम हायवर जाणार आहे. त्यामुळे ह्याच्यात पब्लिक हा घटक सक्रिय होतो. परंतु त्या कंपनीला नेट प्रॉफिटच होत नाही. त्यामुळे त्या कंपनीचा शेअर्स हा ऑल टाईम हायवर जाण्याचे चान्सेस खूप कमी असतात. ज्यावेळी ह्या कंपनीचा सलग नेट प्रॉफिट सलग 3 ते 5 वर्ष सलग भरघोस प्रमाणात वाढेल, तेव्हा ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम ठरेल. परंतु आत्ता ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला नेट प्रॉफिटमध्ये खूप कमी झालेली आहे. त्याचे प्रमोटर होल्डिंग जास्त आहे, परंतु पब्लिकचा हिस्सा गरजेपेक्षा खूप जास्त आहे आणि हा अविश्वसनीय घटक असतो. त्यामुळेच ही कंपनीचा शेअर्स आत्ता सध्या ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य वाटत नाही. मित्रांनो, म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टच्या दृष्टीने ही कंपनी अजिबात योग्य वाटत नाही. आणि जे बंधू भगिनी फक्त ट्रेडिंग करत असतात त्यांना कोणतीच कंपनी अयोग्य नसते. कोणत्याही कंपनीत ट्रेडिंग करण्यासाठी कोणतीही कंपनी चालते, परंतु लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटनुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही. आणि आपल्या चॅनलवरून साधारणपणे आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचाच सल्ला देत असतो. तर मित्रांनो,
मित्रांनो, बजाज हेल्थकेअर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, आपल्या आपतेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती. तसेच मित्रांनो, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याच्यात 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्यांना शेअर बाजाराचे बेसिक ज्ञान हवे असेल त्यांनी आपल्या प्लेलिस्टवरील शेअर बाजार अभ्यासक्रम क्रमशः व्हिडिओ हे सर्व व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.